पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत सन 2024 ते 2026 या कालावधीत झालेले कथित गैरव्यवहार आणि 15,407 संशयास्पद दाव्यांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक विशेष चौकशी पथक गठीत केले आहे। राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 5 ऑगस्ट 2026 रोजी या संदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे। नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे। सन 2024 ते 2026 या काळात या दोन्ही आरोग्य योजनांअंतर्गत उपचारांच्या दाव्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती आढळून आली। सुरुवातीला या 15,407 दाव्यांची पडताळणी थेट लाभार्थ्यांना भेटून करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले होते। मात्र 10 जुलै 2026 रोजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत या फसवणुकीचे प्रमाण एकापेक्षा जास्त जिल्ह्यात असल्याचे निदर्शनास आले। या व्यापक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी SIT स्थापन करण्याचे निर्देश दिले होते। या समितीला प्रामुख्याने रुग्णालयीन स्तरावरील अनियमिततांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। यामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश असेल: बनावट किंवा वैद्यकीयदृष्ट्या अनावश्यक दावे करणे, उपचार प्रक्रियेचे अवाजवी श्रेणीवर्धन, अपग्रेडेशन करणे, रुग्ण नोंदणी करताना अनधिकृत व्यक्ती किंवा मध्यस्थांचा सहभाग, एकाच मोबाईल क्रमांकाशी किंवा ओळखपत्राशी अनेक दावे संलग्न करणे, योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेला तृतीय पक्ष संस्था, जिल्हा समन्वयक आणि इतर घटकांच्या संभाव्य सहभागाची चौकशी करणे। नुसती चौकशीच नाही तर रुग्णालयांचे अंगीकरण, दावा मंजुरी आणि सनियंत्रण प्रक्रियेतील त्रुटी शोधून त्या दूर करण्यासाठी आवश्यक त्या सुधारणात्मक उपाययोजनांची शिफारसही या समितीला करावी लागणार आहे।